बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। शेगाव खामगाव रोडवर तरुणाला आमिष मारहाण व खंडणीचा प्रकार, 4000 रुपये ऑनलाईन उकळले। शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत फसवणूक व खंडणीचा गंभीर प्रकार समोर आला आहे। शेगाव खामगाव रोडवरील चिंचोली शेत शिवारात एका तरुणाला मोठ्या आर्थिक आमिषाने बोलावून त्याच्यावर मारहाण करत ऑनलाईन पैसे उकळल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी अपक्रमांक 75/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 309(6), 308(3), 318(4), 205(3)(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी इंद्रकुमार मुन्नीलाल यादव, वय वर्ष 22, व्यवसाय मजुरी, राहणार देऊर, तालुका तैवथर, जिल्हा रेवा, मध्य प्रदेश यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी विकास पाटील व 3 अनोळखी पुरुषांनी 1 लाख रुपये दिल्यास 5 लाख रुपये देऊ असे आमिष दाखवून त्यांना शेगाव येथे बोलावून घेतले। दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10:30 ते 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7 वाजे दरम्यान चिंचोली शेत शिवारात आरोपींनी पैसे आणले का अशी विचारणा करत फिर्यादीस बुक्क्यांनी मारहाण केली। त्यानंतर मोबाईलद्वारे आरोपींच्या RQR कोडवर 4000 रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले। तसेच वडिलांकडून 1 लाख रुपये मागवण्याचा दबाव टाकत शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद आहे। सदर गुन्ह्याची नोंद 28 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2:51 सुमारास करण्यात आली असून पुढील तपास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे करीत आहेत। आरोपींचा शोध सुरू असून लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख, बुलढाणा। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।